जी जाया झाड़ किए काम कलम करहे निच निरंजन नामय ते परम परे ते वंदो सिर सिद्ध घन ओ संजय अनंत शिवमय निरुपमनामय परम समाहि भजन्त ते भगवन्त सिद्ध गण लक्ष्मी देवी लवन्त परम समाहि ज्याच्या माध्यमातून आचार्य आपल्याला सांगायचा प्रयत्न करतात आपल्या कल्याणाचा उपाय. आपलं हित कशात आहे हे सांगायचा त्यांच्याद्वारे प्रयत्न आहे. आता आपल्याला ठरवायला पाहिजे की आम्हाला आमचं कल्याण करायचं आहे का नाही करायचं. आमचं कल्याण कशामध्ये आहे. ज्यांनी आम्हाला खरा कल्याणाचा मार्ग दाखवला, ज्यामध्ये आमचं खरं कल्याण आहे हे सांगितलं, त्याचंच अवलंबन घेऊन आमच्या पर्यायामध्ये आम्हाला ज्या कारणाने दुःख असतं त्या दुःखाचा नाश करायचा आहे. आपण काल परवा 2 दिवस पाहिलं की आपलं कल्याण करणारे कोण आहेत आणि आपल्याला संसार रूपी खड्ड्यामध्ये टाकणारे कोण आहे. आमचे वास्तविक बंधू कोण आहे. म्हणून आपण
आपण जेव्हा जेव्हा दर्शन करू, जेव्हा जेव्हा शास्त्र स्वाध्याय करू, जेव्हा जेव्हा गुरूंची उपासना आमच्याद्वारे केली जाते होते, त्यावेळेस आमच्या परिणामामध्ये हा भाव असणं आवश्यक आहे की ते माझे कल्याण करणारेच आहे. लहान मुलं जशी आपल्या आईवडिलांकडे कशा दृष्टिकोनातून पाहतात, म्हणजे त्यांना आपले पप्पा मम्मी आई वडील सर्वस्व भासित होत असतात. त्यांच्याशिवाय त्यांना आपलं अस्तित्व भासित होत नाही. लहान मुलांना पप्पा मम्मी म्हणजे सर्व काय, सर्व काय. माझ्या सगळ्या दुःखाचा नाश करणारे केवळ तेच. ही पूर्ण श्रद्धा कुठपर्यंत तुम्ही तुमच्या पायावर उभा राहत नाही तोपर्यंत. बरोबर. तुम्हाला सगळे यायला लागल्यानंतर वडिलांवरची श्रद्धा, आईवरची श्रद्धा नष्ट करायची केली जाते. करायची असते का? काळामध्ये बदल कसा होतो, ज्याच्याशिवाय आपण आपल्याला स्वतःला स्वीकारायला तयार नाही, तेच आम्हाला परत दुःखदायक भासित होऊ लागतात. अशी ही संसाराची अवस्था आहे. ते आपण पाहिलेलं आहे इथं मागं. पण आता उदाहरण आपलं चाललं की जसे लहान मुलांचे परिणाम आपल्या माता पित्याच्या प्रती, तसेच आपले परिणाम वीतरागी देव शास्त्र गुरुच्या प्रती नको का? जेव्हा जेव्हा आम्ही त्यांचं दर्शन घेणार तेव्हा तेव्हा आमच्या परिणामामध्ये हे असायला नको का की बाबा हेच हेच आणि हेच, त्यांच्याशिवाय माझं कल्याण, माझं दुःख कोणीही दूर करू शकणार नाही. या दृष्टिकोनातून आपल्याला त्यांच्याकडे पाहणं आवश्यक आहे. म्हणून काल आपण पाहिलं पण होतं वास्तविक बंधूंतर्गत आम्हाला कल्याणाचं मार्ग दाखवणारे त्यांचं नाव सांगितलं तर काय म्हटली? काय म्हटलं? त्यांचं नाव घेतलं तर काय होईल म्हणले होते? रुखापन, अभिरुखापन आ जाएगा, अशा पद्धतीने. आणि त्याच्यानंतरची एक ओळ बाईने परत मला सांगितली, ती जरा सांगायची राहिली, म्हटली हे लक्षात घ्या. त्याच्या पुढची शेवटची ओळ पण गडबडीत वाचली होती, पुन्हा एकदा वाचतो नाही ना. पान नंबर 137 वर वास्तविक बंधू, त्यामध्ये खालून तिसरी ओळ आहे पहिल्या पॅरेग्राफची. उपदेष्टा गुरु महाराज ये तेरे हित की वांछा करते हैं, हित का उपदेश करते हैं, शुभ और शुद्ध मार्ग बतलाते हैं. ठीक है, वे तो हितेशी है. काय म्हणताय? ते तर हितेच्छुक आहेत. आता त्यानंतर शब्द आला लेकिन, परंतु. देखने में सामने यो नजर आते हैं कहाँ, है ना. देखने में सामने यो नजर आता है कि कहाँ हितेशी है. जेव्हा आपण त्यांच्याकडे पाहतो तेव्हा आपल्याला ते आमच्या कल्याणाचं कारण
कल्याणकारक भासित होतात का? जेव्हा जेव्हा दर्शन करू तेव्हा तेव्हा, जेव्हा जेव्हा शास्त्र हातात घेऊ तेव्हा तेव्हा, जेव्हा जेव्हा गुरूंच्या सानिध्यात जाऊ तेव्हा तेव्हा, आमचा तो दृष्टिकोन आहे का? आमचा तो अभिप्राय आहे का? आमचा तो भाव आहे का? की बस हेच एकमात्र हितेशी आहेत, हितेच्छुक आहेत, माझं कल्याण करणारे हेच एकमात्र आहेत, असा त्या ठिकाणी आमचा भाव राहतो का? लक्षण सांगावी वितरागी. खऱ्या देवाचं म्हटलं तर आम्ही सांगतो. जी वितरागी असतात, सर्वज्ञ असतात, हितोपदेशी असतात, ही विशेषणं आपल्याला माहिती आहेत. पण या सामान्य विशेषणाची भावभासना आपण करण्याचा प्रयत्न करतो का? की वितरागी आहेत. दर्शन करताना त्यांच्याकडे पाहिलं आणि अजित काय म्हणालो? वितरागी आहे म्हणतो का कधी? नमोकार मंत्र म्हणतो, पण त्यानंतर हे वितरागी आहे. मग वितरागी आहेत हे म्हणत असताना ती वितरागता काय आहे याची भावभासना, वितराग या शब्दाचा अर्थ आणि त्या अर्थाचा वाच्य, तो परिणाम, तो भाव, ती वस्तू, ते द्रव्य, ती गुण, ती पर्याय, त्या दृष्टिकोनातून आम्हाला ते दिसतात का? वितराग म्हणजे काय अजित? वितराग शब्दाचा अर्थ विचारला मी. वितराग एवढ्या शब्दाचा फक्त अर्थ पाहिजे. वितराग काय अर्थ होतो? किती वेळा प्रवचनात आम्हा सांगतात. वितराग म्हणजे अजित सांगतोय ना, सगळेजण बोलल्यावर मला कसं सांगणार? सांग बेटा. काय झालं? काय जे येते ते सांग. तुलाच बाई वितराग शब्दाचा अर्थ सांगा. वितराग एवढा शब्द आहे. द्वेष कुठं शब्द आहे? मनानं सांगणार का? मी वितराग शब्दाचा शब्दार्थ विचारतोय फक्त. रागरहित. आणि विराग शब्दाचा अर्थ काय होतो? वितराग आणि विराग दोन शब्द आहेत. विराग शब्दाचा अर्थ काय आणि वितराग शब्दाचा अर्थ काय? का दोन्हीचा अर्थ एकच आहे? ऐकायचं नाही, ध्यान कधी द्यायचं नाही, दिलं नाही, काय होणार कधी? मग दिसणार कधी? पाहणार कधी? आपल्यातनं जाणार कधी? म्हणजे ती वस्तू, ते वाच्य पकडलं जाणार नाही ना. वितराग शब्दाचा अर्थच कळला नाही तर तुम्ही बघणार काय तिथं? आणि कधी नुसतं मला सांगितलं रागद्वेष नाही म्हणून तुम्हाला रागद्वेष नाही असं दिसलं तर का? आणि तुम्ही पाहण्याचा प्रयत्न तर करता का की नाही त्यांच्यात राग नाही, द्वेष नाही? सामान्य. म्हणून आपल्याला किती वेळा सांगितलं वीत शब्दाचा अर्थ काय होतो? निघून गेलाय असा अर्थ होतो. म्हणून विचारला प्रश्न. वीत शब्दाचा अर्थ होतो निघून गेलेला आहे. आणि मग सांगितलं काय निघून गेला? तर राग देखील ज्यांच्यातून, कारण शेवटी राहतो तो राग आणि मग तो शेवटी निघून जातो, म्हणून त्यांना वीत राग असं म्हटलं. कारण राहिला तर शेवटी राग राहतो, द्वेष राहत नाही शेवटी. कारण क्रमच तसा आहे. अशुभ, शुभ आणि शुद्ध क्रमानेच जाणार ना. अशुभातून बाहेर शुभात, शुभातून बाहेर निघून पुन्हा शुद्धात. मग निघून गेलं काय? उल्हास काय म्हटलं? वीत शब्दाचा अर्थ काय? निघून गेलाय, राहिला नाही. काय राहिलं नाही? राग शब्दाचा अर्थ काय? राग तर कळतो का? म्हणजे काय? अनुराग म्हणजे अनुरागची गुणाला आहे.
राग निघून गेलाय म्हणजे काय झालंय? राग शब्दाचं भावाभासन काय? मग त्या जीवामध्ये रागाचा राग पण निघून गेलेला, राग देखील राहिलेला नाही. असे हे वीतरागी भगवान आहे, तसा हा वीतरागी जीव आहे. आणि मग त्या वीतरागतीची महिमा, राग निघून गेलाय. मग व्यवहारात सामान्य रूपाने बघितलं, एखादा जरी किती, जसं प्रणय मामाला म्हणायचे, शांत, किती कुणी काही कसंही बोललं तर आपलं ते शांतच, हसणार, म्हणजे जास्त काय त्याच्यामध्ये कशाय उत्पन्न व्हायचे नाही. असं त्यांचं एक शेवटी झालं होतं नाव, बरोबर आहे. त्या रूपाने ओळखले जायची ती. मग आपल्याला सगळे म्हणतो का नाही त्यावेळेस त्यांच्याबद्दलची महिमा एक सहजतेने. असं कसं होऊ शकतं? समोरचा एवढा प्रतिकूल होतो आहे आणि तुम्ही तरीसुद्धा कशाने अनुरंजित होत नाही. बाहेरनं तर आतलं कोणाला कळलं नाही, ते देवाला कळतं. तुम्हाला आम्हाला कळो नाही तर न कळो, स्वतःला पण कळतं आणि देवाला पण कळतं, कर्माला पण कळतं. विषय नंतरचा, पण मुद्दा एवढाच आहे. व्यवहारात एखादी गोष्ट प्रतिकूल झाली असताना तो शांत राहतो, त्यावेळेस आपल्याला त्याच्याप्रती पण बहुमान येतो. मग इथं आपल्याला त्यांच्यातून कायमचा कधीही परत तो राग कुणाच्याही प्रती निर्माण होणारच नाही. सामान्य दीक्षा घेतली तरी राग खूप कमी होऊन जातो. जो राग गृहस्थ दशेमध्ये दिसतो, आमच्यामध्ये दिसतो, कोणाच्या प्रती, आमच्या आप्त नातेवाईकांच्या प्रती, आणि तो राग सुटलेला दिसतो की नाही दीक्षा घेतल्यानंतर? नाही, आता हे माझे कोणी लागत नाही. आणि तो सुटलेला राग पाहून सुद्धा आपल्याला विशेषता वाटते. काल पेपरमध्ये आलं, कोणी एका त्या जीवाने आणि अन्य मतामध्ये 9 कोटीचं पॅकेज वर्षाचं ते सोडलं आणि दीक्षा घेतली. आणि किती कोटीचं? वर्षाला 9 कोटी, 9 crores, कळतंय? अशा अनेक आहेत. अंबानीचा पण कोण एक मुख्य CEO होता, त्याने पण किती मोठा त्याचा पण पगार होता, काय होता, त्याने पण दीक्षा घेतली. म्हणजे काय केलं, काय झालं? आणि आपल्याला त्याच्याबद्दल आश्चर्य वाटतंय की नाही वाटत? की कसला भारी माणूस आहे, कसली भारी आहे, एवढं मोठं, ज्याच्यामध्ये मला आसक्ती आहे, असं ते धन, ज्याच्यामध्ये मला आसक्ती आहे, मोह आहे, असा परिवार, हे आपण इथं आत्ता सोडलं तर आपल्याला आश्चर्य वाटतंय. कसं काय सुटू शकतं? आपण स्वतःवरून ठरवतो ना की मला अजून ते सुटत नाही. मग ह्यांनी सोडलं तर आपल्याला त्याच्यात आश्चर्य वाटतं. इथं मग देवाकडे बघून का आश्चर्य कधी वाटलं का? कसं काय असं असू शकतं? ते तर चक्रवर्ती, तीर्थंकर, कामदेव, अशा प्रकारचे पद, तीर्थंकर तर आहेच की पद, अशा पदाच्या प्रतीसुद्धा आहे ना, ते पंचकल्याण त्यांचे आपण पाहिले, गर्भ, जन्म, तप, हे कल्याणक होत आहेत, देव येत आहेत, सगळं किती मोठं वैभव, घरामध्ये कसे राहत आहेत, परिहार विशुद्धीवाले वगैरे सगळे असे जीव, आणि सगळं सोडतायत का नाही? मग वीतमोह, वीतराग सोडलं त्यांनी. मग आश्चर्य कधी वाटलं का की कसं काय, असं कसं शक्य आहे? इथं बाहेर आम्हाला म्हणून म्हटलं, त्यांच्यामध्ये ती चेतना, तो जीव, ते परिणाम, ते भाव, त्या अनंत ज्ञान, दर्शन, सुख, वीर्य या परिणामाने ते संपन्न, अशा त्या परिणाम, त्या भावाने युक्त त्या जीवाची महिमा मला येतच नाही. येणार तर कशी, काय येणार, का आणायची, हा प्रश्न येतो. प्रश्न हा येतो की का आणायची, आपण काय म्हणून आणायची, काय आपल्याला त्यांच्याशी किती घेणं देणं आहे.
एवढंच. काय म्हणजे घेणं देणं भासित होतच नाही. म्हणून त्या दिवशी पण सांगितलं होतं की नाही, तेव्हा कुणाला सांगितलं? ओमला सांगितलं होतं ना. काय सांगितलं? जे काय मिळतंय ते त्यांच्या, आणि जे काही आपण चांगलं काम करतोय त्यांच्या निमित्तात. ती मोटरसायकल कोणाच्या निमित्तात कोणी दिली सांगतोय? ते पप्पाने दिली म्हणतो. जे काही देतं आम्हाला, जे कोणी देतं ते ॲक्च्युली आमचं कर्म आहे. हे आम्ही अजून केव्हा शिकणार? चांगलं केलं तर चांगलं, वाईट केलं तर वाईट. ते मिळणार तुम्हाला, ते येऊन तुम्हाला देणार. ते येऊन देणार म्हणजे जिथं तुम्ही कुठेही असू दे, तिथं सुट्टी नाही. सुट्टी नाही तिथं. तुम्हाला ते जे ज्याचा लाभ व्हायचा त्याचा होणार, आणि व्हायचा नाही म्हटलं तर होणार नाही. नाही नाही, काय पण करा. आणि व्हायचा असला तर त्याला कोणी रोखू शकत नाही. प्रद्युम्नला काय केलं? काय किती वेळा मारायचा प्रयत्न केला. श्रीकृष्णाचा मुलगा होता ना प्रद्युम्न. वाचलंय का कधी प्रद्युम्न चरित्र वगैरे गुलाजी? मग त्याला मारायचा किती वेळा. तद्भव मोक्षगामी जीव तो आहे ना. काय काय परिस्थिती. लहानपणीच त्याला उचलून नेलं गेलं, आणि मग नंतर तिकडं जिकडं नेलं गेलं त्या विद्याधर, तिथले त्या राणीची मुलं दुसऱ्या, आणि त्याने आता हा हुशार, सगळं त्याच्याजवळ ताकद आहे, सगळं आहे. राज्य त्याला मिळणार म्हटल्यानंतर पूर्वी राज्यासाठी, आज पण आणि त्यावेळेस पण, आणि पुढे पण हे राहणार. संसार म्हटल्यानंतर हेच चाललेलं. पण काय झालं? त्याला जिथं जिथं त्याला ज्या ठिकाणाहून परत कोणी येत नाही अशा ठिकाणी त्याला पाठवलं गेलं. आणि त्याला तिथं मिळालं काय मरण मिळालं का? तिथं त्याला काही विद्याच प्राप्त झाल्या, लाभच झाला. कर्म सोडणार नाही. म्हणजे तिथं जाऊन ते कर्म तिथं जाऊनच मिळणार होतं ना, घरी बसून नव्हतं मिळणार. त्या ठिकाणी जाऊनच ते मिळणार होतं. तर तिथं गेला आणि तिथं ते नुकसान व्हायचं, ते फायदा झाला. अशा घटना असतात. आहे हे असं स्वरूप, पण विश्वास ठेवायला तयार नाही. म्हणून एक गोष्ट आज झाली होती. एक सेठजी, त्या सेठजींच्या घराजवळच एक मंदिर. मग एके दिवशी रात्री त्या मंदिरामध्ये पंडितजी भक्ती रसामध्ये मस्तपैकी भजन वगैरे म्हणत होते, गात होते. आणि रात्र झाली. पूर्वी लवकर झोपायचे लोक. पण शेठजींची झोप डिस्टर्ब झाली. झोप येईना ते भक्ती आणि ते आवाज आणि त्याच्या निमित्त झोप येईना. तर मग शेठजी दुसऱ्या दिवशी गेले पंडितजीकडं सकाळी. काय चालवलंय म्हटले तुम्ही हे गोंधळ? म्हणजे आमची झोप होत नाही म्हटले, तुम्ही काय एवढ्या रात्री एवढ्या उशिरा काय? मग ते पंडितजी म्हणाले की बाबा सध्या पर्युषण चालू आहे, पर्व दशलक्षण पर्व चालू आहे, आणि त्या निमित्तात मग हे सगळं चाललंय भक्तीची आराधना. मग काय नाही म्हटले, असलं काय करायचं नाही म्हटले. काय म्हणजे तुमच्या ह्या सगळ्यामुळं माझी झोप होत नाही. झोप नाही झालं तर मला सकाळी काय कामावर जाता येणार नाही, काम करता येणार नाही. काम नाही केलं तर मला पैसे मिळणार नाहीत. पैसे नाही मिळालं तर मी खाणार काय म्हटले? काय तुमचा देव खाऊ घालणार आहे? राहुल बरोबर आहे का शेठजी? असंच आहे. तुमचा देव खाऊ घालणार आहे का? ही श्रद्धा आहे उल्हासभाई आमची. मामा ही श्रद्धा आहे. देव खाऊ घालणार आहे काय? देव खाऊ घालूच शकत नाही, हीच श्रद्धा आहे पूर्ण. हो बरोबर आहे की देव खाऊ घालू शकत नाही, हीच शिकलोय आपण. पण ते अशुभ रूपाने शिकलो, शुद्ध रूपाने नाही शिकलो, एवढंच आहे. अशुभ आणि शुद्धामध्ये बऱ्यापैकी साम्य विषयाच्या अपेक्षेने बघितलं. दोन्ही ठिकाणी शुभाच्या प्रती बघितलं तर अशुभवाल्याला शुभाच्या प्रती राग नाही, आणि शुद्धवाल्यांना पण शुभाच्या प्रती राग नसतो. म्हणून अशुभ आणि शुद्धवाले एक ठिकाणी आहेत. त्यांना दोघाला शुभ आवडत नाही, शुद्धवाल्याला पण आणि अशुभवाल्याला पण. मामा काय
काय देव खाऊ घालणार आहे का आपल्याला? देव खाऊ घालतं का नाही तुम्हाला कोण खाऊ घालते तुम्हाला वाटतं? मामी का सुना? कोण खाऊ घालतं तुम्हाला? आत्ता मध्ये देव खाऊ घालत नाही, आता असं तोंड नुसतं असं करायचं असं. त्याने काय होतं? श्रद्धा आहे का? विश्वास आहे का? मग कशाला जाता रोज? विचारलं मी म्हटलं तर बसावं ना निवांत, रिटायर होऊ नका घरामध्ये, करावं दिवसभर ज्ञान ध्यान अध्ययन, तीच बाकी विकल्प नकोच. घ्यावा संयम, व्रत, नियम, प्रतिमा वगैरे घ्यायची का? हां, आणि माझी श्रद्धा आहे म्हणते, देवावर श्रद्धा आहे. श्रद्धा आहे तर एक घेऊन दाखवा, प्रतिमा घेऊन दाखवा, कळते. बाप दाखवा नाही तर श्रद्धा घाला म्हणून म्हणतो मी. काय विश्वास नाही खरं बघायला गेलं तर. तुम्हाला फसवू नका स्वतःला, एवढं मला म्हणायचं. कुठंतरी चुकतंय असं आपण स्वतःला आतमध्ये पाहून निर्णय करावा आणि त्या चुका दुरुस्त कराव्यात. नाहीतर नाही माझं सगळं चांगलं आहे, सगळं मी वाचतोय, स्वाध्याय, देव दर्शन, दान वगैरे सगळं करतो आम्ही, है ना. त्याच्याबद्दल परत नुसतं थोडंसं काहीतरी टोका, एखाद्याला दान दिलं टोका, नुसतं एकदम असं भडकतंय माणूस, आम्ही लय दान देतो आणि आमचं काय कळत नाही, असं व्यक्ती होत असतं. नाही ना, तुम्ही काय दान देत नाही, तुम्ही दिलं दान आणि तुम्हाला म्हटलं तुम्ही काय देत नाही, काय नाही, मग बघा काय होत असतं. तुम्ही काम करत नाही मग आम्ही म्हटलं तर काय होतंय? जी आणि असं एकदम तडफड होती माणसाची. असं कसं म्हणताय, असं कसं म्हणताय, आम्ही सगळं करतो, आम्हीच करतो, आम्हाला तुम्हाला काय माहीत, अशी एक बुद्धी तयार होते. माझं होतं. कशासाठी सांगतोय? गोष्ट तर सांगतोयच की, पण काय सांगत काय होतं त्याच्यामध्ये? कोण जी काही आपल्याला अनुकूलता आहे ती कशाची आहे, कोणामुळं आहे, आणि जी प्रतिकूलता आहे ती कशामुळं आहे, दोन्हीचा निर्णय करावा लागेल. आणि ही श्रद्धा बसल्याशिवाय पुढं काहीच होणार नाही. प्रतिकूलतेचं कारण देवशास्त्र गुरूंची विराधना, अनुकूलतेचं कारण देवशास्त्र गुरूची आराधना. पण याच्यावर श्रद्धा ठेवतो कोण? असं आम्ही मानतो कुठं? आहे ना. शेठजी काय म्हणाला? खाऊ तुम्ही घालणार आहे का तुमचा देव खाऊ घालणार आहे? प्रश्न असाच आहे. म्हणून तर अजून सुद्धा ते समर्पण दिसत नाही. समर्पण कोणाच्या प्रती, कशाच्या प्रती करावं? ध्यानाला बसतो का अजून तर संध्याकाळी? मी म्हणत नाही तुला, मी रोज बघत असतो. फक्त ध्यानाची चर्चा आपण किती वेळा केली की ध्यान केल्याशिवाय भेदज्ञान नाही, भेदज्ञानाशिवाय सम्यदर्शन नाही, वितरागता नाही, सर्वज्ञता नाही, सिद्ध दशा नाही, भेदज्ञानाशिवाय नाही. आणि भेदज्ञानासाठी ध्यान करावं लागेल, वेळ आहे काय, पण त्यावेळेस हिशोब करायचे, त्यावेळेस जरा पडायचंय, गप्पा मारायच्या, फिरायचंय. करा म्हटलं ध्यान तर कोण करतं? श्रद्धा. काय पंडितजी काल आमची बाई तुम्हाला काय म्हणली? तुम्ही काय म्हणला? लक्ष लागत नाही. मग लक्ष नाही लागणार, केव्हा लागणार लक्ष? केव्हा लागणार? कधी पण बसणार त्यावेळेस तुमचं लक्ष लागणारच नाही आहे. सुरुवातीला मुलांचं लक्ष लागतच नाही कुठं, शाळेत पहिल्यांदा. नवीन कामामध्ये लक्ष नसतं लागत, ज्याच्यात रुची नसते. रुची नसते म्हणून लक्ष लागत नाही, बाकी काय नाही. रुची असल्यानंतर लक्ष लावायचा प्रयत्न केला जातो, पुरुषार्थ केला जातो. जसं दुकानात पैसे मिळवण्याची रुची आहे, तिथं तर काय लगे लाभ आहे काय? थोडाच. दुकानदारी केली म्हणून लाभ नसतो, पण रुची आहे. बसला, आत्ता नाही झाला तर नंतर होईल हे विश्वास आहे ना. मग तिथं सोडत नाही ना आपण ते व्यावहारिक कार्य कोणतीही, कारण आपली रुची आहे, आपल्याला विश्वास आहे. आत्ता नाही पण नंतर होईल, पुढं होईल, कधीतरी होईल. म्हणून आपण ते संसारातलं कोणतं काम सोडतो आणि इथं देवपूजा, स्वाध्याय, गुरुपास्ती, संयम, तप, दान यातली किती कार्य करायची आणि करतो श्रद्धेने. आज माझं हे काम राहिलं, षटकर्मापैकी आज माझं हे कर्म राहिलं, याचं कधी स्मरण. आज माझी देवपूजा राहिली, आज माझी
काय राहिलं दुसरं? गुरूंची उपासना राहिली, स्वाध्याय राहिलाय, संयम राहिलाय, तप राहिलंय, दान राहिलंय. याचं कधी स्मरण लिहा, 6 गोष्टी लिहा आणि त्याच्यावर टिक करा. माझं आज काय काय झालंय आणि काय नाही झालं त्याच्यावर क्रॉस करा. घरात एक फळा लावा. माझी आज देवपूजा झाली, टिक. माझं आज गुरु उपासना झाली, टिक. माझा आज स्वाध्याय झाला, टिक करायचं. माझं आज संयम पालन झालं, टिक करा. तप झालं, दान झालं. बघा तुमच्या काय म्हणतात त्याला, रजिस्टर, हजेरी पुस्तकासारखं असतं ना ते. काय दिसेल तुम्हाला एका महिन्यानंतर? किती टिक्स कुठं कुठं असतील. चर्चा काय? विश्वास बसण्यासाठी. म्हणून म्हटलं मोह इतका विचित्र आहे, मोह इतका विचित्र आहे. पुढचा श्लोक एक सुंदर आला आहे ज्ञानारण्यमध्ये, 71 नंबरचा नाही 72 नंबरचा श्लोक आहे बघ. काय घडतंय, कसं घडतंय, काय चाललंय. मग सांगतायत शरीरम शीर्यते न आशा. डॉक्टर काय लिहिलंय? शरीरम शीर्यते न आशा गलयती आयुः न पापधीही. छान दिले एकदम. मेरी मर्जी. उशिरा आल्यानंतर म्हणलं ना मला परत त्रास होतो, पण उशिरा यावं लागतं. ह्यांना जीव खाऊ घालून त्यांचा इलाज काय. तुमच्यामुळं त्यांना उशीर होतो. तुम्ही कधी क्षमा मागितली का की तुम्हाला आमचं जेवण करावं लागतंय, मग जेवण करून मग त्यांना यायला उशीर होतो? क्षमा मागता का तुम्ही कधी? आमच्यामुळं तुमचं शास्त्र बुडतंय. काय धीरूभाई, त्यांचं काम आहे असं आहे ना. पुढं काय झालं? म्हणून म्हटलं की पापबुद्धी कधीच गळत नाही. पापबुद्धीच कळत नाही तर गळणार कशी? असं काय म्हटलं इथं? गलिती आयुः न पापदीही. मोह मोह स्फुरती न आत्मार्थः पश्यवृत्तम शरीरीणाम. काय काय अवस्था या संसारी जीवांची. शरीरीणाम, शरीर म्हणजे देह धारण केलेल्या जीवांची काय अवस्था आहे, काय अवस्था आहे. दया येते, करुणा येते अशी अवस्था बघून. बाकी काय चाललं? काय अर्थ कळलं का तुला? आयुष कळलं का? काय म्हणलं? शरीरम शीर्यते न आशाहा. अर्थ काय? शरीर शीर्ण जीर्ण होतं की नाही? शरीर जीर्ण शीर्ण होतं म्हणजे म्हातारं होतं ना. जाड होता ती बारीक झाला का नाही, त्याला म्हणायचं जीर्ण शीर्ण. जीर्ण होतं, शीर्ण. कोण? शरीर. परंतु राहुल काय लिहिलं? न आशा. आशा काही शीर्ण होत नाही. आशा कळते ना? कोण? आशा काकी नाही? आशा काकी आलेत की? आशा कधी शीर्ण होत नाही. आशा म्हणजे इच्छा, कांक्षा, तृष्णा, लोभ एका अर्थाचे शब्द आहेत. किती कमी झाले, किती कमी झाले, किती जीर्ण झाली आमची इच्छा. लाभात लोभ प्रजायते. लाभ होत चाललाय, लोभ वाढत चाललाय. काय धीरूभाई? लाभ होत चाललाय, लोभ वाढत चाललाय. माहिती आहे आजी काय होत चाललाय? लाभामध्ये लोभ वाढतो, कमी होत नाही. म्हणून आचार्य म्हणतात परिग्रह परिमान करा. ही इतकं बेकार वस्तू आहे, इतकी बेकार आहे, लक्षात येत नाही. काय परिग्रह परिमान नाही केलं तर अख्खं दुबईत आणलं असतं जर योग्यता असती तर. अख्खा मीना बाजारच घरात असता.
पण ती योग्यता पाहिजे होती ना, पण योग्यता नव्हती. आशा इच्छा तर इतक्या होती, ही घेऊ का ती घेऊ का ती घेऊ, सगळंच घ्यायचं होतं. बरोबर. तुम्ही थोडं तर घेतलं, काही लोकांनी नुसतंच बघितलं. घ्यायचं काय, कशाला आहे आपल्या भारत इंडियात पण असतं, तिथं काय घ्यायचं त्याला. आवडलं पण, म्हटलं पण असेल, चांगलं आहे, बेस्ट आहे ना. जसं तिथं त्या बाजारामध्ये घेतलं नाही निपुण, तसं या बाजारात पण आवडतंय, चांगलं आहे, घ्यायचं नाही तर काय सुद्धा. धर्मक्षेत्रात काय तेच आहे, तेच मस्त. कधी इच्छा नाही का निपुण, भरपूर इच्छा आहे का नाही धर्म घ्यायचा. तिथं पण आवडलं नव्हतं, असं थोडंच होतं, पण घेतलं का काय झालं, नाही घेतलं. तसं इथं तर काय घ्यायचं आणि जर ते वाटत असतील, एखादा तिथं वाटत असता घ्या 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 म्हणून, आम्ही काय म्हटलं असतं. पण परवाच ते हे आलं होतं ना, बारामती जेजुरी रोडवर एक दारूचा टेम्पोचा ॲक्सिडेंट झाला. दारूच्या बाटल्या सगळ्या पडल्या रस्त्यावर आणि मग सगळे दारुडे ते बाटल्या गोळा करत होते फ्रीमधल्या. दुकानात जाऊन कोण विकत आणायची दारू. आता पडलेच टेम्पो, फुटले, सगळं आहे, चांगल्या चांगल्या बाटल्या उचलून नेत होते, फ्री होते. लक्षात घ्या, असं आहे ते. जर तिथं आपण निर्णय केला असता, म्हणजे नाही माझं एवढं परिग्रह परिमाण आहे, काय अनुजात आहे, तुम्ही बघितलं असतं तरी तुमच्या मनामध्ये ते परिणामच निर्माण होऊ शकले नसते. कारण तुमच्याजवळ तो नियम आहे, ठीक आहे. आणि बघायची पण इच्छा केली नसती जर जाऊन पुढं, की परत बघितल्यावर इच्छा होईन, इच्छा झाली तर माझा नियम मोडल, त्यापेक्षा बघायलाच नको. है ना, पापापासून वाचायचंय, नियम तोडल्यापासून वाचायचंय, पापाची भीती आहे, तर आपण बघणार पण नाही ना एकदा परिग्रह परिमाण केल्यावर. नाही तसं नाही, तसं कसं चालतं. परिग्रह परिमाण करून चालतंय कसं. तसं केलं तर मग मी जगायचं कसं. शेठजी काय म्हटला आहे ना, काय म्हटलं, काम नाही केलं तर खायचं काय, खायची वांदी होऊन जाते. असं शेठजी त्या पंडिताला म्हणत होते ना. गोष्ट सुनीता काही गोष्ट चालली होती ना, ते सांगतो. असं वाटतं म्हणून सांगतोय, स्वतःची काळजी करा, स्वतःची काळजी करा. इथं पुढचा श्लोक 73 नंबरचा पण तोच दिलाय, की काय अडपटासारखं करताय असं म्हणून. यास्यंती निर्दया नूनम ये दत्वा दाहमुत्तमं उन्नतम हृदि पुंसाम कथम ते स्युः तव प्रीत्ये परिग्रहाः. फार सुंदर सुंदर श्लोक दिलेले. काय येड आहे काय म्हणते. ज्या ज्या परिग्रहाने केवळ त्रासच होतो आणि दाहच होतो, पण त्या परिग्रहाबद्दल इतकी इच्छा, आशा, लालसा, काय येड आहे म्हणून त्यांनी दिलंय पुढं. 73 नंबर श्लोक आहे पाहुणे, तेवढंच 2 लाईनमध्ये अर्थ आहे का नाही. काय मागताय ज्यामुळे तुम्हाला त्रास होतो अशा गोष्टी. जगातले मूर्ख लोक आपल्यासारखे कोणी नाहीत दुसरे. खरं बघायला गेलं, इतकं चांगलं मिळालं तर तो अपरिग्रही गुरु, अपरिग्रही देव, निस्संग देव. काय मिळालंय आणि मी काय करतोय. कुठं आमची बुद्धी कसली, म्हणजे किती किती विपरीत आहे. कसलं मोठं मिथ्यात्वाचं संस्कार म्हणावं लागेल त्याला. कसे देव, कसले गुरु, कसले शास्त्र. पण आपण म्हणतो काय देव, काय गुरु, काय शास्त्र. सगळं एकदम ओके. मजा येते, सगळं ओके आहे, पण काय नाही. सांगत का तर सांगावं. शिर्यते आशा न शिर्यते. खेद, त्याचा खेद व्यक्त केलेला इथं आहे ना शुभचंद्राचार्याने. मला खेद होतोय. म्हटले काय चाललंय तुमचं. इकडं शरीर शीर्ण व्हायला लागलंय, जीर्ण व्हायला लागलंय, आणि आम्ही म्हातारे आर्क.
बरोबर. जसं जसं वय वाढतंय तशी तशी तृष्णा कमी व्हायला लागली का वाढायला लागली. मग त्याचं औषध आहे आपल्याजवळ परिग्रह परिमान. जर तुम्हाला आशेला बांध घाला, तो बांध नाही घातला तर होणार का? घालावं लागेल, नाहीतर अडचण येते. आहेत सुखी करण्याचाच उपाय आपल्या शास्त्रात सांगितला. सर्व प्रकारे आम्हाला सुखी करायची तीव्र भावना आहे. कोण एवढं चांगलं नाही, तुमचे आई वडील बंधू वगैरे कोणी एवढं चांगलं नाही, बायको पोरं कोणी एवढं चांगलं नाही, तुम्हाला लक्षात येत नाही अजून. कोण चांगलं आहे सांगा. म्हणून मागच्या श्लोकाने ये पातयंती, जे आम्हाला संसार रूपी खड्ड्यात पाडतात तेच आमचे हितेशी. काय या बुद्धीचं करायचं मला सांगा. आणि जे आम्हाला या खड्ड्यातून बाहेर काढायला हात देत आहेत, ठीक माझा हात गलदरला नाही ना, पडू दे मला इथं. असं हात झटकतो झटकतो. हीच संसार वृक्षासंबंधी वर्णिजेने वर्णन करताना लिहिलंय. देव म्हणते चल खवळला देवावर, शेवटी ते खवळला. शास्त्राला नाही आले म्हणजे खवळले देवावर शास्त्रावर, मध्ये का मामी पोरं शास्त्राला येत नाही, देऊन दर्शन करून जातेत, खवळलेत शास्त्रावर देवावर का माझ्यावर कोणावर कोण असतो. त्याचं फळ काय? चिंतन करावं लागेल. हे मला कशाला धरताय, मला नाही, मला काढूच नका, घाणीतनं बाहेर काढायचं काम नाही तुमचं. मला जिथं आहे ते चांगलं आहे. तुम्हाला घाण वाटली पण मला घाण वाटली पाहिजे ना. ते अपवित्र अशुद्ध दुःखदायक मला भाषित झालं पाहिजे. मला नाही होणार तर उगाच ते तुम्ही किती 100 वेळा 1000 वेळा सांगितलं, उपयोग काय? घाण आहे, नाही चांगलं, दुःख आहे, कसंही सांगितलं दाह उत्पन्न करणार आहे, हे मान्यच नाही, मला मान्यच नाही. शिडजीला मान्य होतं का? भजन कीर्तन तुम्ही काय करता? माझी झोप डिस्टर्ब होती ना, माझं काम त्या ठिकाणी बंद पडते आणि मग माझं खायची वांदी होते. शिडजी असे म्हणते तुम्ही असलं उगं भजन कीर्तन सगळं बंद करा, उगं रोज 10 पर्यंत घेणार. मला काल धीरूभाईच्या सासऱ्याने विचारलं, विधान चाललं होतं काय, 10:15 वाजलेत. दुकानात जायचं नाही असं जमल का? मग कशी आहात? नाही तुम्ही असलं काय सांगू. प्रायश्चित्त म्हणून त्या दिवशी दुकानात जायचं नाही असं करायला पाहिजे का नको? आज माझं किती लाभ आहे ना, त्या पाईपामध्ये झालेला लाभ आहे ना. 5 इंची पाईप विकतोय, त्याच्यात 1000-2000 मिळवतोय, तर शास्त्र बुडतोय, त्याचा लाभ. म्हणून म्हटलं ही परिघरातली बुद्धी नष्ट होत नाही म्हणजे आपलं कुठंतरी संसार फार मोठा दिसतो मला. जेव्हा हे शास्त्राला येत नाही, ध्यान करत नाहीत, घरात आसक्ती दिसते, तर त्यांचा अजून संसार आहे जास्त असेल, त्याच्यामुळं तर असे परिणाम होत नाहीत की समजून घ्या. मुलं जशी आहेत, मुलांना असं कुठं वाटतं की आपण समजून गेलं, शास्त्र चाललंय तर समजून घेऊ, न्यायदीपिका दुपारी आहे तर जाऊ ऐकायला. कुणाला वाटलं प्रफुल्ल दुकानात बसायचं, न्यायदीपिका काय शिकली नाही शिकली, इट मेक्स नो डिफरन्स फॉर मी, ही आहे माझी श्रद्धा. व आले चान्स आहे, संधी आहे, शिकवा म्हणायचं, शिकायचं नाही. मग दुकानात कोण, जेवायची सुद्धा अडचण आहे, त्यावेळेस सुद्धा दुकान बंद करू शकत नाही. आणि त्या शिडजी तर आपल्यात फरक काय आहे? बंद करून जर दुकानावर जेवायला गेलो तर मी जेवणार कसं? जेवायचं अडचण येते का नाही? दुकान बंद करून जेवू शकता का तुम्ही? नाही. तुम्हाला जेवायला सुद्धा पंचायत आहे राव. म्हणजे किती कुठे आहे आपण, हे आपण तपासायला पाहिजे. म्हणून म्हटलं तुम्ही राहिलेला नाही आहात. तपासून बघा, तुम्ही सगळं पर होऊन गेलेला आहात. पराला ग्रहण करणे आणि आत्मस्वरूप सोडणे हेच ज्ञानी पुरुषाचं संक्षिप्त स्वरूप आहे. बरोबर आहे ना तीनबाई? काय नीलूबाई बरोबर आहे की नाही? काय सांगितलं मी? ती सांगा होती नाही म्हणते. आता तुम्ही नाही म्हटलं म्हणून ती बी नाही म्हणते. त्याला काय कळलं आहे मला असं वाटत नाही. काय मी शब्द वापरले होते?
आजचं वाक्य वाचलं असतं तर तुमच्या लक्षात आलं असतं की मी उलटं सांगितलंय म्हणून. पराला ग्रहण न करणे आणि आत्मस्वरूप न सोडणे हे ज्ञानी पुरुषाचं संक्षिप्त सूत्र सांगितलं. संक्षिप्त सूत्र, पराला ग्रहण न करणे. आम्हाला माहित आहे पर कोण आहे, स्व कोण आहे. तुम्ही पर, देव पर, गुरु पर, शास्त्र पर, धर्म पर, आणि दुकान स्व, बायका पोरं स्व, सगळं धन स्व, घर स्व, शरीर स्व, कशाय स्व, हे सगळं स्व. याला सोडायचं नाही आणि याला ग्रहण करायचं नाही. हे अज्ञानी जीवाचं सूत्र आहे. कोणाचं सूत्र आहे? काय कसं कळतंय कोणा? बरं म्हणा, काय म्हणायचंय ते म्हणा. अज्ञानी म्हणा, काय तुम्ही मिथ्यादृष्टी म्हणा, काय काय म्हणायचंय तसलं म्हणा. पापी म्हणा, नालायक म्हणा, मूर्ख म्हणा, काही फरक पडत नाही. काय फरक पडतो मला सांगा? एवढे शब्दाचा जरी वापर केला तिथं बाहेर तुम्हाला सहन होणार नाही. आणि इथं सगळे शब्द, कारण तुम्ही इतके स्वतंत्र आहात या शब्दापासून, तुम्ही ते कुठं आतमध्ये जाऊन स्पर्शच तुम्हाला करत नाहीत. आणि म्हणून ठीक आहे म्हणत राहा, आम्ही ऐकतो. आमचा हे सगळ्याला म्हणतेत, मला नाही. हा मी नाही, मी सोडून सगळ्याला म्हणायचं चाललंय मूर्ख. बरोबर? कोण आपल्याकडे जाऊन घेते ते? आपल्याशी कोण जोडतंय ही गोष्ट? हे माझं चाललंय, मला म्हणतायत. म्हणून म्हटलं कर्म बदलू शकत नाही, त्याच्यासाठी गोष्ट सांगतोय मी. कर्म तुम्हाला फेडावंच लागणार ना. तुम्ही जसे केले, मी तर किती जरी म्हटलं तुम्हाला चांगल्या गोष्टी समजून घेऊन कुठंतरी त्या विषय भोग म्हणजे विषयापासून तुम्ही, म्हणून म्हटलं जिथं तुम्हाला भोगाची रुची नाही तिथं धर्माची रुची होणार कशी? जिथं तुम्ही भोगासाठी सुद्धा त्यागायला तयार नाही अजित, तिथं धर्मासाठी कसा त्याग होईल माझ्याकडून? अशक्य साध्य. भोगायला वेळ आहे का मला सांगा? मग भोगासाठी सुद्धा, म्हणजे जेवण करायचं भोग आहे ना, आणि त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला त्याग करता येत नसेल तर मग तुम्ही धर्मासाठी, धर्माची चर्चा, त्याच्यासाठी तिथं आधीच श्रद्धा नाही. त्या भोगासाठी तुम्ही करताय तरी सुद्धा ते सोडायला तयार नाही. किती श्रद्धा कशावर बसली? सगळी साधनं साध्य होत चाललेली आहेत, साध्य बाजूला पडत जात. ज्याच्यासाठी आपण करतोय तीच बाजूला राहत. ज्या मुलाचा वाढदिवस आहे त्या मुलाकडेच लक्ष नाही. लग्नाच्या वेळेस आई वडिलाचं लक्ष कोणाकडे असतं सांगा? आपल्या ज्याचं लग्न मुलाचं आहे किंवा मुलीचं आहे त्याच्याकडे असतं का पाहुण्याकडे असतं? मुलगा कुठं आहे, मुलगी कुठं आहे, काहीच माहीत नसतं त्यांना. फक्त दारात उभं राहायचं, या 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 आहे ना. मला वाटतं ते काल आम्ही ते ऐकलं तेवढं आहे ना. आता ती इलेक्शन आहे ना, इलेक्शनला सारखी मामाच्या ह्याच्यावर फोन येत होते ते कारखान्याची, पण ती काय माणूस स्वतः बोलत नाही, त्याच्यावर एक रेकॉर्डिंग असतं आणि ते रेकॉर्डिंग आपल्याला ऐकवत येतं की हे आमचं चिन्ह आहे आणि आम्हाला मत द्या. तसं मला वाटलं त्या लग्नात पण ऐका, हा वडिलाला उभा करण्यापेक्षा एक रेकॉर्डिंग लावलं, या या मजा येईल का नाही? आणि पुढं होईल ते, कुठं उभारणार आणि या म्हणणार. आणि त्या रेकॉर्डिंगमध्ये तुम्हाला किती आनंद येईल, तुमचे स्वागत आहे स्वागत आहे असं नुसतं मस्त चांगल्या शब्दामध्ये लावलं. तो माणूस नुसता हात जोडून उभारला तर तुम्हाला चालेल, पण उगच लावलंय ते स्पीकरवर, पुन्हा पुन्हा फिरून 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 ते ऐकलं, त्यात चेतना नाही, आनंद नाही, जीवन आहे. लक्ष सांगायचं हे होतं की लक्ष नाही आई वडिला आमचं मुलाकडं मुलीकडं लक्ष नाही त्यावेळेस येणाऱ्या पाहुण्याकडं. कार्यक्रम कुणाचा, हा चाललंय काय, हेच आहे, हेच होतंय. जीव काय, त्याच्याकडे कोणाचं लक्षच नाही. मी कोण, लक्षच नाही, लक्षच नाही स्वतःकडे, आपल्याकडे. मीकडे लक्षच नाही. किती कसंही सांगा तुम्हाला सगळ्याला कळतंय. म्हणून आचार्यांनी शब्द कोणते वापरले? जानन अपि न जानास.
असे पण शब्द आलते नाही, याच्यात वाचून दाखवलं ते नाही. जाणून सुद्धा काय उपयोग नाही म्हणून, जाणून न जाणल्यासारखंच आहे म्हणून सांगितलं का नाही. तुम्हाला माहित हो, माहिती आहे राहुल, माहिती आहे का नाही सगळं. मग ह्याच्यामध्ये म्हणून म्हटलं आम्हाला दुसरा कोणी नाही, आम्हालाच पुरुषार्थ करावा लागणार आहे ना. तुमचा पुरुषार्थ दुसरा कोणी करू शकणार नाही. तुमची बायको नाही, तुमचे आई वडील नाही, देवशास्त्र गुरु नाही. प्रत्येकाला आपला आपला पुरुषार्थ करावा लागेल, आपलं आपलं दुःख संपवण्यासाठी. दुसरं नाही, दुसरं नाहीच. तुम्ही जर अपेक्षा ठेवून, तुम्ही अपेक्षा ठेवून बसलाय, आशा आहे ना, जे करतोय मला कोणीतरी मदत करल. कोण मदत करणार? दुःखातून बाहेर काढायला कोणी मदत करू शकणार नाही. ते दुःखाचं फळ एकट्यालाच भोगावं लागणार आणि त्याच्यातनं बाहेर पडायला तुम्हाला एकट्यालाच परमपुरुषार्थ करावा लागेल. नियम तर हात, नियम तर हात. धीरूभाई कळतंय का नाही? काय कळतंय? काय म्हणून म्हटलं, ज्याचं त्याचं कर्म आहे तीच गोष्ट सांगतो. गोष्ट पूर्ण करतो आता, आहे का? काय झालं पुढं? काय झालं? कुठपर्यंत आली ती आपली गोष्ट? शेठजी काय म्हणले, तुमचं असलं भजन कीर्तन रात्रीचं बंद करा, मला दिवसा परत झोप नाही झाली तर काम करता येणार नाही, मग मला खायची अडचण येईल, खायची अडचण येईल. असं म्हटल्यानंतर तिथं शेठजी शेवटीचं वाक्य बोलले, काय तुझा देव देणार आहे मला खायला? असं म्हटले. शेठजीचं हे वाक्य होतं. काय म्हटले? तुझा काय देव देणार आहे, असं म्हणतात पण व्यवहारामध्ये, आहे ना. बाकीची गोष्ट उद्या सांगणार, मी आज नाही सांगणार. नीलूबाई, तुम्हाला आता शिखरजीला जायचं का गोष्ट ऐकायची? बघा, हे जाणार आहेत सगळे गांधी कंपनी आज शिखर. भो प्रभो मी मनोचन कराय. विभावांच्याद्वारे माझ्याकडून या भावात पूर्वभावात खरदेश शास्त्र गुरु यांचा अभिनय झाला. घेतलेल्या व्रतामध्ये अतिक्रम अतिचार अनाचार दोष लागले. केंद्रियापासून पंचेंद्रिय ज्या काही जीवांची हिंसा रचना झाली, स्वाध्याय करीत असताना घडलेल्या सर्व दोषाविषयी मी पश्चाताप व्यक्त करून क्षमा मागतो. हे माझे सर्व दोष मिथ्या हो, मी माझ्या मध्ये राहो. या सर्व दोषाविषयी